नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे प्रश्नार्थक सर्वनाम. नाव टाका मित्रांनो पटकन. काय नाव टाकायचंय? प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम हे नाव टाकल्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. काय व्याख्या दिली आहे? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आली. असे डॅश मारा, त्याची व्याख्या लिहा. वाक्यामध्ये जेव्हा कोणाला आपण प्रश्न विचारतो, किंवा असंही लिहू शकता तुम्ही, प्रश्न विचारण्याकरिता ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणतात मित्रांनो? प्रश्नार्थक सर्वनाम. किंवा तुम्ही दुसरी व्याख्या सुद्धा अशी लिहू शकता की वाक्यामध्ये प्रश्न विचारण्याकरिता ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनाम या टॉपिकवर दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. तुम्ही पाहू शकता कोणतीही प्रश्नपत्रिका कमीत कमी एक तरी प्रश्न विचारला जातो मित्रांनो. बघूयात प्रश्नार्थक सर्वनाम कशा प्रकारे ओळखला जातो आणि प्रश्नार्थक सर्वनाम वरती कशा प्रकारचे प्रश्न येतात. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे. अगोदर तुम्ही नीट समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी सांगतो. पहिलं उदाहरण आहे म्हणून नीट समजून घ्यायचं. ठीक आहे, प्रश्न उदाहरण घ्या. प्रश्न काय दिलाय? तुला काय खायला आवडेल? प्रश्न घ्या. तुला काय खायला आवडेल? तुला काय खायला आवडेल? बरोबर मित्रांनो. प्रश्न वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातोय का? चेक करा. प्रश्न विचारला जातोय ना? का विचारला जातोय? कारण याच्यामध्ये एक सर्वनाम आलेलं आहे. त्याला काय म्हणतात? प्रश्नार्थक सर्वनाम. काय हा काय झाला? प्रश्नार्थक सर्वनाम. समजून घ्या. जर हा शब्द याच्यामध्ये नसता, विचार करा, जर हा सर्वनाम याच्यामध्ये नसतं तर काय झालं असतं? तुला खायला आवडेल, तुला खायला आवडेल असं झालं असतं. प्रश्न नसता विचारला. प्रश्न त्याच्यामध्ये प्रश्न झाला असता का तयार? तुला खायला आवडेल, बस एक वाक्य तयार झालं असतं. पण यामध्ये हे सर्वनाम आल्या कारणास्तव त्याच्या मागे प्रश्नचिन्ह सुद्धा येत आहे. तसं तुला काय खायला आवडेल म्हणजे तुम्हाला मी विचारतोय, प्रश्न विचारतोय, तुम्हाला काय खायला आवडेल? पहिला प्रश्न नीट समजून घ्यायचा. समजलं मित्रांनो? प्रश्नार्थक सर्वनामामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, अशा प्रकारचे सर्वनाम येतात. कळलं तुम्हाला? तुला काय खायला आवडेल याच्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम काय येईल मित्रांनो? काय याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे, बघूयात आता. पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे अतिशय महत्वाचे प्रश्न, प्रश्नार्थक सर्वनामावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करू. पुढील कोणते प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेला आहे मित्रांनो. काय प्रश्न दिलेला आहे बघा. काय प्रश्न दिलाय? कोण हसले तिकडे? कोण हसले तिकडे याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचा आहे. ओळखा पटकन. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. प्रश्न पूर्ण नावाचा ऑप्शन चेक करा आणि याच्यातील योग्य उत्तर प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे ते चेक करा. आणि याचं योग्य उत्तर तेच असणार आहे जे कमेंट बॉक्स मध्ये व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सध्या तरी. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. खूप छान. प्रश्नार्थक सर्वनाम तेच आहे जे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहे. बघा आत्ताशी तर सुरुवात झाली. सुरुवात फक्त एकच प्रश्न तुम्हाला सोडून दाखवला, एकच प्रश्न तुम्हाला समजवला आणि या सर्वांचे योग्य उत्तर आले. काय योग्य उत्तर आले? कारण यांनी प्रॅक्टिस केली मित्रांनो दिवसभर. त्यांना माहिती आहे काल जर संबंधी सर्वनाम शिकवलं म्हणजे मागील लेक्चरमध्ये संबंधी सर्वनाम शिकवलं, पुढील टॉपिक काय असणार आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. यांच्याकडे जबरदस्त नोट्स आहे, आपल्या बेस्ट नोट्स. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. तेच जे सर्वांनी योग्य उत्तर दिलंय. काय योग्य उत्तर दिलं बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. कोण. कोण हसले तिकडे? कोण हसले तिकडे प्रश्न विचारला मित्रांनो. कोण हसले तिकडे? बरोबर. तर कोण काढून टाकलं तर हसले तिकडे फक्त सांगितलं आपण. हसले तिकडे बरोबर. पण याच्यामध्ये कोण हा सर्वनाम आल्या कारण असतो
प्रश्न विचारले जातोय, म्हणून याचं नाव काय तर मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम. कोण हसले तिकडे, प्रश्न विचारला गेला. बरोबर, व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आले आहे तुमचे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे? तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे, सांग पटकन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा काही विद्यार्थी हे असतात जे बघा तुमच्या समोर दिसत आहे लाईव्ह चॅट मध्ये. तुमचं इंटरनेट कनेक्शन जर एकदम स्पीड मध्ये असेल तर तुम्हाला लगेच कळेल प्रश्न आला की नाही आला. या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर असतात. का असतात? कारण यांच्याकडे पुस्तकं नाहीये. प्रश्न काय विचारलाय, तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे? तर माझ्याकडे पुस्तकच नाही, माझ्याकडे स्मार्ट नोट्स आहे. स्मार्ट नोट्स, या नोट्स तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे. कमी दिवसात जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्सचा उपयोग केला जातो. सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढल्या जातात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. जे प्रयत्न करत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा. प्रयत्न करून तर बघा तुमचे योग्य उत्तर येतं का. व्हेरी गुड. आतापर्यंत तरी एक खंडिकचं उत्तर चुकलेलं नाहीये. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान, खूप छान, व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर काय असणार बघूयात. तेच याचं योग्य उत्तर आहे जे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सर्वात जास्त दिले. व्हेरी गुड, तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. तेच याचं योग्य उत्तर आहे. काय आहे त्याचं योग्य उत्तर? ऑप्शन क्रमांक बी. काय ऑप्शन क्रमांक बी? तर कोणते. कोणते, तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे. जर याच्यातलं कोणते काढून टाकलं तर प्रश्न काय होईल? तुझ्याकडे पुस्तक आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतोय तुझ्याकडे पुस्तक आहे, पण याच्यामध्ये जर प्रश्नार्थक सर्वनाम ऍड केला तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय असा अर्थ होतो. म्हणजेच काय, तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे. तुझ्याकडे कोणते पुस्तक आहे प्रश्नचिन्ह येतं बघा. खूप छान मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आलेले. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तू गावाला केव्हा जाणार आहेस? सांग, तू गावाला केव्हा जाणार आहेस? जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हाच गावाला जा. अभ्यास कर दिवस रात्र. घर बसल्या बसल्या तुम्हाला हे सर्व काही शिकवण्यात येतं. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपली जी शिकवण्याची पद्धत आहे ती महाराष्ट्रात कोणाकडेच नाहीये. बघून घ्या कधीही. व्हेरी गुड. बघा जे नवीन विद्यार्थी असतील ते सुद्धा योग्य उत्तर देतात. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व टॉपिक क्लिअर केलं जातं. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान, खरंच खूप छान. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, जबरदस्त. एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांचे, जवळपास सर्वांचे योग्य उत्तर. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. तेच आहे जे सर्वांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि तेच योग्य उत्तर आहे मित्रांनो. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही. सर्वांचे योग्य उत्तर बघा काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर. त्याचा प्रश्न योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी. काय, तू गावाला केव्हा जाणार आहे. जर याच्यातलं केव्हा काढून टाकलं तर तू गावाला जाणार आहे, तू गावाला जाणार आहे. पण याच्यामध्ये काय ऍड केलं मित्रांनो? प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजेच काय, तू गावाला केव्हा जाणार आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. बरोबर, सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो. सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांचे योग्य उत्तर. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की वाल्मिकींनी काय लिहिले आहे. सांगा पटकन, वाल्मिकींनी काय लिहिले आहे याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं आहे. सांगा पटकन मित्रांनो. पूर्ण प्रश्न वाचा, पूर्ण ऑप्शन वाचा आणि ऑप्शन वाचल्यानंतर जे योग्य उत्तर सर्व विद्यार्थी देत आहेत तेच योग्य उत्तर आहे. व्हेरी गुड मित्रांनो, अशाच प्रकारचा अभ्यास चालू ठेवा. व्हेरी गुड, सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. बघा लाईव्ह चॅट मध्ये बघा मित्रांनो, हे तुमचेच मित्र आहे जे प्रश्न पाहिला का नाही पाहिला याचं योग्य उत्तर पटकन देऊन टाकतात काही क्षणात. काय देतात? कारण हे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, दिवसभर अभ्यास करतात आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अभ्यास तुम्ही केला तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, नाहीतर तुम्हाला कोणी यशस्वी करू शकत नाही. आणि हे विद्यार्थी बघा लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला दिसतंय, तुमच्या समोर लाईव्ह चॅट मध्ये आहेत. सर्वांचे योग्य उत्तर येत आहे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान, खूप छान. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. सर्व यशस्वी होणार आहेत यावर्षी. फक्त कंटिन्यू अभ्यास करत ठेवा. कंटिन्यू एक एक टॉपिक क्लिअर होतोय तुमचा दररोज. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. सांगायची पण गरज नाही, सर्वांचे योग्य उत्तर आले तेच याचं योग्य उत्तर असणार आहे. काय याचं योग्य उत्तर बघा. याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. काय, काय याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न होता वाल्मिकींनी काय लिहिले. बरोबर, तर याच्यातला काय बाहेर काढला तर वाल्मिकींनी लिहिले आहे. वाल्मिकींनी लिहिले, पण काय लिहिले हाच प्रश्न विचारला जातो. वाल्मिकींनी काय लिहिले आहे. कळालं?
सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की आता सांगा रामायण कोणी लिहिले? याच्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ओळखायचंय, सॉरी, याच्यातील ओळखायचंय प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. दुसऱ्या बॅच मध्ये तृतीय पुरुषवाचक सर्वनाम शिकवणे चालू आहे म्हणून माझ्या तोंडातून निघून गेलं. ठीक आहे, तुमच्या बॅच मध्ये चालू आहे काय रामायण कोणी लिहिले याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं मित्रांनो. प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा पटकन. याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे? व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो. सर्वांचे योग्य उत्तर आता तरी सध्या. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत तरी. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात. तेच याचं योग्य उत्तर आहे. जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करताय हीच अपेक्षा आहे मित्रांनो. जे प्रयत्न करते ते सुद्धा प्रयत्न करायला लागले आता. व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो. तेच याचं योग्य उत्तर असणार आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय. काय याचं योग्य उत्तर बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. काय ऑप्शन क्रमांक सी? तर कोणी. रामायण कोणी लिहिले आहे याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम असणार आहे कोणी. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की ते केव्हा भेटतील? विचारा. तृतीय पुरुषवाचक पण येतंय, दर्शक सर्वनाम पण येतं. ते केव्हा भेटतील? पण याच्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे? याच्यातील ओळखायचं आहे आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. ते केव्हा भेटतील याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम. व्हेरी गुड, खूप छान. बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर असतात. खूप छान मित्रांनो. आणि काही विद्यार्थ्यांचे प्रश्न कधी कधी चुकतात, पण चुकू द्या मित्रांनो. चुकलं तर काय हरकत आहे, तुम्हाला कोण बोलणार आहे? पण तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येत आहे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांना. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही. खूप छान, व्हेरी गुड. बघा नवीन विद्यार्थ्यांचे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर येत आहे. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान मित्रांनो. हीच अपेक्षा. व्हेरी गुड. प्रयत्न करा, प्रयत्न करा. जे लाईव्ह मध्ये बघत असतील अजून त्यांनी सुद्धा प्रयत्न करा. व्हेरी गुड, खूप छान. तेच याचं योग्य उत्तर आहे, टेन्शन घेऊ नका. तेच याचं योग्य उत्तर आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. काय? तर केव्हा. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही मित्रांनो, एकाचं सुद्धा. याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? केव्हा. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार. व्हेरी गुड मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर ते. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? पुढील प्रश्न आहे की तू कुठे क्लास लावला होता? सांगा पटकन. तू कुठे क्लास लावला होता याच्यातील तृतीय पुरुषवाचक याच्यातील ओळखायचं मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम. याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. तू कुठे क्लास लावला होता याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड, खूप छान. खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा. व्हेरी गुड. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून मित्रांनो. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान मित्रांनो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत. व्हेरी गुड. जे प्रयत्न करत नव्हते त्यांचे सुद्धा योग्य उत्तर यायला लागले. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा योग्य उत्तर. खूप छान. प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. याच्यातील तू कुठे क्लास लावला होता? मी लावला होता डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल मध्ये क्लास लावला होता. खूप छान प्रकारे. याचं योग्य उत्तर तेच आहे मित्रांनो जे सर्वांनी दिलेलं आहे आणि तेच याचं योग्य उत्तर असणार. काय योग्य उत्तर बघा. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. काय? कोठे. कोठे क्लास लावला होता? तर डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल याच्याच क्लास लावला होता. सर्वांसाठी शिक्षण मोफत आहे, सर्वांसाठी. बघूयात पुढील कोणता प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो बघा. कोण आहे तिकडे याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा पटकन. व्हेरी गुड. बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले, पण प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं नीट समजून घ्या.
व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर. व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड. एकाचं सुद्धा चुकलं नाही अजून. व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात, चुकू द्या मित्रांनो, चुकलं तर काय हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करताय. प्रयत्न करणारा व्यक्ती कधी चुकत नाही भविष्यात. आता तुम्ही चुकले तर काय हरकत नाही, पण लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला 100 मार्कांची याच टॉपिकवर जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच देण्यात येणार. आपली टीम त्यावर काम करत आहे. लगेच 100 मार्कांची जबरदस्त डिजिटल प्रश्नपत्रिका या टॉपिकवर. चुकू द्या, उत्तर चुकले तर काय हरकत नाही, पण प्रश्नपत्रिकेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तर द्या. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय, तर ऑप्शन क्रमांक आहे त्याचं, ऑप्शन क्रमांक आहे ए. कोण आहे तिकडे, तर ऑप्शन क्रमांक ए आहे कोण. ठीक आहे, कोण आहे तिकडे, तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की तू क्लास झाल्यानंतर कोणता पेपर सोडवणार आहे, सांग. तू क्लास झाल्यानंतर, हा क्लास झाल्यानंतर कोणता पेपर सोडवणार आहे, तर तू सोडवणार आहे डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलचं डिजिटल पेपर. 100 मार्कांचा जबरदस्त पेपर, ज्यावर आता चालू आपली टीम काम करते मित्रांनो. लगेच या टॉपिकवर 100 मार्काचा जबरदस्त पेपर लेक्चर संपल्यानंतर लगेच. व्हेरी गुड. बघा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले पण कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही टाइमपास करू नका, असाच प्रकारचा अभ्यास करा. जबरदस्त अभ्यास चालू मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे अभ्यास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान जबरदस्त अभ्यास चालू मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे अभ्यास. सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांचे योग्य उत्तर. व्हेरी गुड. जबरदस्त प्रश्नांचे उत्तर देत आहात. व्हेरी गुड मित्रांनो. जे प्रयत्न करत नव्हते, ज्यांच्या मनामध्ये भीती होती, त्यांचे सुद्धा नवीन नाव बघा, नवीन नाव येत आहे सर्व. जास्तीत जास्त विद्यार्थी प्रयत्न करायला लागले, त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे. आणि या वर्षी तुम्ही आमच्यासाठी पेढे घेऊन आलेच पाहिजे, हेच टार्गेट ठेवा. खूप छान प्रकारे उत्तर दिलं, तेच याचं योग्य उत्तर आहे. तेच जे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिलंय. प्रश्न काय होता मित्रांनो, तू क्लास सुटल्यानंतर कोणता पेपर सोडवणार आहे, तर याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम येणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी. काय, कोणता. ऑप्शन क्रमांक सी. कोणता पेपर सोडणार, तर सोडणार डिजिटल पेपर. स्मार्ट प्रकारे अभ्यास करणार आहे मी आता. टाइमपास करणार नाही, मोठे मोठे पुस्तक वाचत बसणार नाही. स्मार्ट प्रकारे अभ्यास करणार, डिजिटल पेपर सोडवणार, डिजिटल प्रकारे अभ्यास करणार. कमी दिवसात जास्त अभ्यास करणार नोट्स मधून. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर आलं. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की तुझ्याकडे कोणत्या नोट्स आहेत, तुझ्याकडे कोणत्या नोट्स आहे, सांग पटकन. याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम कोणता आहे, बोल. व्हेरी गुड. बघा, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. खूप छान प्रकारे उत्तर. व्हेरी गुड. बघा, प्रश्न आला का नाही आला, या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतात. हे क्लिक करून असतात. एबीसीडी पटकन प्रश्न वाचतात, एबीसीडी क्लिक करतात, लगेच क्लिक आणि सेंड. दररोजचे लाईव्ह क्लासेस अटेंड केल्यामुळे यांचा इतका फायदा होतोय. लेक्चर संबंधात जो पेपर येतो त्यामध्ये हे विद्यार्थी 92, 94, 96, 98 आणि काही महारथी असे आहेत जे दिवसभर लायब्ररीमध्ये पडलेले असतात, लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतात. ते 100 पैकी 100 सुद्धा मार्क घेतात. दररोज मेरिट सुद्धा लावलं जातं ना आपल्या ग्रुपवरती, तुम्हाला येतच ना मेरिट. जबरदस्त पेपर आहे मित्रांनो, जबरदस्त अभ्यास करत आहे. सर्वांचं योग्य उत्तर आलं मित्रांनो, सर्वांचं, एकाचं सुद्धा चुकलं नाही. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून. पोलीस भरतीला सुद्धा अशाच प्रकारची उत्तरं द्या आणि काही क्षणातच तुम्ही यशस्वी होणार, काही क्षणात. त्याचं योग्य उत्तर तेच आहे मित्रांनो, तेच जे तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले मित्रांनो, जे तुमच्या मनात आहे, जे तुम्ही अभ्यास करून तयार केलंय. कोणतं, याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. तर कोणत्या, तुझ्याकडे कोणत्या नोट्स आहे, तुझ्याकडे आहे 51 जणांच्या टीमने मिळून दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून ज्या नोट्स तयार केल्या, स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेल्या, सुटसुटीत आणि सुंदर अक्षरामध्ये काढलेल्या, तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा भाषेमध्ये या नोट्स काढल्या. ह्या नोट्स तुमच्याकडे आहे. याच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम येणार मित्रांनो कोणत्या. खूप छान प्रकारे उत्तर दिला मित्रांनो, सर्वांचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे की पोलीस भरती केव्हा येणार, पोलीस भरती केव्हा येणार. लवकरच येणारी पोलीस भरती काही दिवसांवर येऊन टेकलेली आहे.
मोठे पुस्तक वाचत बसू नका, पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्नार्थक सर्वनाम याच्यातलं ओळखायचंय, प्रश्न वाचा, ऑप्शन वाचा आणि बघा काय विद्यार्थी तुमचेच मित्र हे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहे. हे तुमची जागा खाणार आहे, एक लक्षात ठेवा. जागा खाणार, 100% जागा खाणार हे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा मित्रांनो, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जबरदस्त अभ्यास केला तुमचा, अशाच प्रकारे अभ्यास ठेवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं आतापर्यंत, एकाचं सुद्धा चुकलं नाही अजून. व्हेरी गुड. काय काय विद्यार्थ्यांचे प्रश्नांचे उत्तर चुकतात, पण चुकू द्या, काय हरकत नाही मित्रांनो. पेपर म्हणजे तुमचं कव्हर होऊन जाईल लगेच लेक्चर संपल्यावर. व्हेरी गुड, खूप छान, खूप छान, खरंच खूप छान. मन खुश होऊन जातं मित्रांनो तुमचे योग्य उत्तर पाहून. खूप छान मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर, सर्वांचे योग्य उत्तर आले, सर्वांचे. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय. काय? ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे केव्हा. काय? पोलीस भरती कधी, पोलीस भरती केव्हा येणार आहे त्याच्यातलं प्रश्नार्थ सर्वनाम केव्हा. केव्हा येणार आहे पोलीस भरती? तर लगेच येणार आहे, काही दिवसांवरती. तुम्ही तयार राहा. कधीही फॉर्म चालू शकता, कधीही फॉर्म येऊ शकता. आणि लक्षात घ्या, काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात काही क्षणामध्ये, काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात सुद्धा. चुकू द्या मित्रांनो, काय हरकत नाही. पण तुम्ही प्रयत्न करताय, यामध्ये आम्ही खुश आहोत. जाणून घ्या, जे विद्यार्थी प्रश्न चुकवतात, काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात, हे का देतात? काही विद्यार्थी 92, 94, 98 मार्क पाडतात, 100 पैकी 100 मार्क पाडतात. काही विद्यार्थी 90च्या खाली असतात, 85च्या प्लस असतात. काही विद्यार्थी 85 ते 80 दरम्यान असतात आणि 80च्या खाली तर इतका मोठा आकडा आहे की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही. खूप मोठा आकडा आहे. एवढं सर्वांचं मेरिट लावणं शक्य होत नाही मित्रांनो, म्हणून आपण 80 पर्यंत मेरिट लावतो. व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचे योग्य उत्तर आले होते, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे. आणि हे उत्तर का देतात? कारण यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहे मित्रांनो, स्मार्ट नोट्स. या सर्व नोट्स बेस्ट आहेत, सर्व नोट्स जबरदस्त नोट्स आहे. यांवरती बेस्ट ऑफर सुद्धा चालू आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती, जे तुमच्या स्क्रीनवर दिसतोय नंबर, या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा, सर आम्हाला नोट्स पाहिजे. काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या जातात, काही क्षणात. बेस्ट ऑफर चालू आहे. या ऑफरचा फायदा घ्या मित्रांनो. 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स स्वतःच्या हाताने काढलेल्या आहे. किती जबरदस्त नोट्स असतील, किती जबरदस्त, विचार करू शकता तुम्ही. स्मार्ट नोट्स आहे. तुमच्याकडे काही क्षणात आल्या तर कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास कव्हर होईल तुमचा. कमी दिवसात जास्त अभ्यास म्हणजे मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही. आम्ही कित्येक पुस्तक वाचून, कित्येक अभ्यास करून या स्मार्ट नोट्स खास तुमच्यासाठी काढल्या मित्रांनो, खास तुमच्यासाठी. म्हणून या नोट्स तुमच्या सर्वांकडे असणं आवश्यक आहे. कोणते पुस्तक घेऊ नका, फक्त नोट्स मधून अभ्यास करा, फक्त नोट्स मधून. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, जाणून घ्या, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात, मोफत, काही क्षणात. जाणून घ्या. यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. ती प्रोसेस म्हणजे काय? हे बघा, हे काय आहे? हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहत आहात. या चॅनलला काय करायचं मित्रांनो, हे जे लाल कलरचं बटन तुमच्या खाली दिसतंय मित्रांनो, या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय. काय करायचं? लाल कलरच्या बटनावरती क्लिक करायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा. सबस्क्राईब झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती, हे बघा हा व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला तो शेअर करायचा स्क्रीनशॉट. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी ते मोफत दिल्या जातात मित्रांनो, मोफत. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त डिजिटल प्रश्नपत्रिका तयार आहे. लगेच भेटूया आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.